मित्रांनो नमस्कार. एक छोटासा पण महत्वाचा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत साजरा करायचा होता म्हणून हा व्हिडिओ. 14 मे 2023 रोजी सहज एक गंमत म्हणून चालू केलेला हा चॅनल आज 13,000 कुटुंबांपर्यंत पोहोचलेला आहे आणि दर आठवड्याला पुण्यातील कोपऱ्या कोपऱ्यातील काही खाद्यपदार्थ या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश मिळालेलं आहे. हा चॅनल दुसरा कुठला नसून एकांत रायडर हा चॅनल आहे, जो तुमच्या आणि माझ्या प्रयत्नांनी आपण एवढा मोठा बनवलेला आहे. या चॅनलला मी धरून फारसा सिरियस एवढा नव्हतो. सुरुवात गंमत म्हणून झाली होती की मॉनिटायझेशन हा प्रकार काय असतो, आपण हे करू शकू का, या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी हा प्रयत्न होता. त्याच्या पुढचं मागचं काही मला माहित नव्हतं. एक प्रयत्न फक्त करत होतो आणि गंमत झाली अशी की नकळत त्या प्रयत्नांना तुमच्याकडनं एवढं प्रेम मिळालं आणि एवढी प्रचिती मिळाली की त्या गोष्टीला मी कुठेतरी गांभीर्याने विचार करण्यासाठी भाग पडलो. आणि तरीही मी फक्त यूट्यूबच्या चॅनलवर कुठले तरी नवीन ठिकाणं आणण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असायचा. पण आज आता 3 वर्ष आपल्याला या चॅनलला होतील, तर येणाऱ्या काळात मी या गोष्टीकडे थोडा अजून गांभीर्याने विचार करीन आणि याला फक्त एक यूट्यूब चॅनल न धरून थेट तुमच्याशी कसं जोडता येईल याचा प्रयत्न करेन. तसेही आपण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज या चॅनलवर करत राहतो, बरेच मी एक्सपेरिमेंट या चॅनल बरोबर करत राहतो. या चॅनलवर फक्त आपण तुमच्यासोबत खाद्यपदार्थांची ठिकाणं पोचवण्याचं काम करत नाही. आपण जे हे खाद्यपदार्थ बनवणारे हॉटेल्स आहेत, छोटे मोठे काय असतील ते, एस्पेशली छोटे, एस्पेशली मराठी उद्योजक, त्यांना आपण जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना अजून उभारी मिळावी म्हणून आपण त्यांचा प्रचारही करतो. आपण या चॅनलवर जाहिरातीही त्यांच्या देतो आणि जेणेकरून एकदम कमी बजेटमध्ये त्यांची जाहिरात तुम्हा लोकांपर्यंत पोहोचते आणि तसंच त्यांचा व्यवसायही या माध्यमातून वाढतो. त्याच पलीकडे मी जसं म्हणालो तसं थेट सबस्क्रायबर्सपर्यंत जोडण्याची माझे जे प्रयत्न असतील ते अजून मी वाढवीन आणि ते आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं वाढू. त्याची महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे सबस्क्रायबर्स मीट. मी दरवर्षी दर टप्प्याला हा विचार केला आहे. जेव्हा 1 वर्ष कंप्लीट झालं की अरे आपण सबस्क्रायबर्स मीट हे करूया. जे जुने सबस्क्रायबर्स असतील त्यांना हे माहिती असेल. मी दरवर्षी आपण नवीन वर्षाला जे हे ठेवतो ना की यावर्षी मी हे सगळं करणार, ते तसं काहीसा जो जोक आतापर्यंत लोकांना वाटत असेल, पण यावर्षी आपण ते सिरियसली फॉलो करूया. आणि यावर्षीच काय आपण जमलं तर या महिन्यातच एक सबस्क्रायबर्स मीट ऑर्गनाईज करू आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज करू, जेणेकरून मी जसं म्हणालो की आपण फक्त या चॅनलवर व्हिडिओज देत नाही, तर आपण त्या उद्योजकांना मदतही करतो की त्यांचा व्यवसाय वाढावा. तर मग अशीच एक मीट आपण कुठल्या तरी अशा एका ठिकाणी ठेवूया, कुठल्या एका हॉटेलला ज्यांचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यांना आपण सपोर्ट करूया. त्या ठिकाणी आपण मीट ठेवू, 1 तासाभराची मीट ठेवूया. त्या तासाभरामध्ये ज्यांना जमेल ते त्या लोकांनी यावं, आपण भेटूया, गप्पा मारूया, तिथे नाश्ता करूया. ही सकाळचीच मीट ठेवूया आणि शक्यतो विकेंडला ठेवूया, मे बी सॅटर्डेला ठेवूया, एखादा सॅटर्डे ठेवूया आणि त्या सॅटर्डेला आपण भेटूया. अजूनही काही प्रोजेक्ट्स माझ्या डोक्यात आहेत, त्यावर मस्तपैकी काम चाललेलं आहे. काम जवळपास सगळं संपत आलेलं आहे आणि त्याही गोष्टी तुमच्यासमोर मी येणाऱ्या काळात आणत जाईन. तर 3 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. तुम्ही तर माझ्यासोबत प्रत्येक व्हिडिओसाठी आहातच, पण त्याचबरोबर माझ्या कुटुंबामध्ये बऱ्याच लोकांनी मला साथ दिली. अर्थात माझी बायको, माझे वडील या दोघांनी आपापल्या कामातनं वेळ काढला आणि मला वेळ तो दिला आणि त्यांच्याशिवाय हे घडणं अवघड होतं, कारण का मला वैयक्तिक सोलो करणं आतापर्यंत नाही जमलं. म्हणून प्रत्येक वेळेस जर तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे जर कोणाला पाहिलं असेल तर बहुतांश वेळेस ती माझी बायको असेल, स्वाती. तिची मला साथ मिळाली आणि जेव्हा स्वाती नसेल तर कदाचित माझे बाबा असतील. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी मला मदत केलेली आहे आणि त्यांचा सपोर्ट तर मला राहिलेलाच आहे. आणि त्याचबरोबर माझे मित्रपरिवार, माझे अनेक असे जवळचे मित्र आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला, प्रेरणा दिली की तू या गोष्टीला अजून पुढे नाही, आता या गोष्टीला तू सुरू केलेलं आहेस तर याला छान उभारी दे. तर त्या सपोर्टसाठी त्या सर्व मित्रांचा आभार आणि तुमचा तर आभार आहेच, तुमची साथ आहेच आणि ती अशीच राहणार आहे. आपण या कुटुंबाला अजून वाढवणार आहोत. प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारावर हा चॅनल जो आहे तो शेअर करा
आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढ्या जास्त तुमच्या प्रतिक्रिया द्याल तेव्हा त्याही आम्हाला मदत मिळतील. बरं, अजून एक गोष्ट मी चालू केली आहे ती म्हणजे तुम्ही जे मला नवीन ठिकाणं जे सुचवता, तर त्यासाठी आपण एक ऑर्गनाइज्ड असं हे केलं, जेणेकरून कसं होतं, मला जर मागे जाऊन ते ठिकाण शोधायचं असेल, तर सगळ्यात आधी मला तो व्हिडिओ बघायला लागतो की कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती कमेंट केली आहे आणि मग ती मला कमेंट शोधावी लागते. तर त्यासाठी मी काय केलंय, प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक मी लिंक दिलेली आहे. एक Google फॉर्म आहे. त्या Google फॉर्ममध्ये तुम्ही फक्त ते भरून द्या. अक्षरशः सोपा फॉर्म आहे. 1 मिनिटाचा सुद्धा तुम्हाला त्यात वेळ नाही लागणार. तुमचं नाव फक्त सांगायचंय, तुम्ही कुठलं ठिकाण सांगताय ते सांगायचंय, त्या ठिकाणी काय मिळतं ते सांगायचंय आणि एरिया कुठल्या भागात ते ठिकाण आहे एवढं फक्त सांगायचंय. एवढं तुम्ही सांगितलं, बाकीचा रिसर्च जो आहे तो मी करीन आणि जर मला समजा त्यात काही तेवढं मिळालं नाही, मला अडचण आली, तरच मी तुम्हाला परत त्रास देईन आणि अधिक माहिती विचारेन. पण किंबहुना मला एवढ्या बेसिक गोष्टीवरनं मी रिसर्च करून ती माहिती मिळवीन आणि नंतर मग तो व्हिडिओ आणीन. आणि मी परत हे सांगतो, तुम्ही जर कुठले हॉटेल मालक असाल आणि तुम्हाला तुमच्या हॉटेलचा व्हिडिओ बनवायचा असेल, तर मी परत तुम्हाला आवाहन करतो की आपण कुठल्याही व्हिडिओ बनवण्याचे पैसे घेत नाही. आपण उलटं तुमच्याकडे येतो, निवडक पदार्थ जे आहेत, म्हणजे तुम्ही सांगाल की तुमची स्पेशालिटी आहे, ते आपण मागवतो, ते आपण खातो आणि त्याचे आपण पैसे देतो रीतसर आणि व्हिडिओ बनवतो. तुम्हाला काही मनात शंका असेल की किती पैसे घेतात काय, अशा काही प्रकार नाही. फक्त तुम्ही मला संपर्क करा. संपर्कासाठी मी तुम्हाला खाली दिला असेल तो ईमेल आहे. त्या ईमेलवर तुम्ही मला संपर्क करा आणि सांगा की तुमचं नाव, तुमच्या हॉटेलचं नाव, पत्ता आणि तुमचा फोन नंबर दिलात तर अधिक माहिती मला जर काही हवी असेल, मी त्या फोन नंबरवर तुम्हाला फोन करून विचारून घेऊ शकेन. बाकी मला वाटतं बऱ्यापैकी मी सगळं कव्हर केलं. थोडक्यात हा व्हिडिओ सांगायचा होता. कारण हे होतं की आपण 3 वर्षे कंप्लीट केलेली आहेत आणि माझ्यासाठी तर खूपच आनंदाचा क्षण आहे. मी विश्वास केला नव्हता की एवढ्या लांबपर्यंत आपण पोहोचू आणि तुमची एवढी साथ मिळेल, तुमचं एवढं प्रेम मिळेल. मला खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा की मी दिलेल्या व्हिडिओवर तुम्ही प्रतिक्रिया देता आणि मला अनेक ठिकाणी मी ज्या हॉटेल्समध्ये जातो, अ, मला शक्यतो एकदा आपण व्हिडिओ बनवला तर परत त्या हॉटेलमध्ये जाणं होत नाही. त्याचं कारण म्हणजे नवीन प्रत्येक आठवड्यात आपल्याला व्हिडिओ आणायचे असतात. पण काही कामानिमित्त जर माझी परत भेट झाली त्या हॉटेल मालकांची, तर मला त्यांच्याकडनं पूर्ण फीडबॅक मिळतो की तुम्ही सबस्क्रायबर म्हणून मी सुचवलेल्या ठिकाणी गेलात, विश्वासाने गेलात आणि तुम्हाला ते आवडलं आणि ही गोष्ट ते हॉटेल मालक जे आहेत ते त्याची दखल घेतात आणि मला पूर्ण फीडबॅक मिळतो त्यांच्याकडनं आणि तो फीडबॅक ऐकून मला खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं आणि त्यासाठीही तुमचे धन्यवाद. असंच प्रेम या चॅनलवर ठेवा आणि मीही अशाच प्रकारे जे कंटेंट आहे तुमच्यासमोर आणत राहीन, जेणेकरून हा जो तुमचा माझ्यावरचा विश्वास आहे, या चॅनलवरचा विश्वास आहे, अजून वाढत जावा. अशाच बऱ्याच गोष्टी आपण आणतोय. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण सबस्क्रायबर मीट घेऊया, या महिन्यात घेऊया. तारीख वगैरे लवकरच तुम्हाला मी चॅनलवर कळवेन आणि हो, ते तुम्हाला सुचवायचं असेल कुठलं ठिकाण, तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ती लिंक पाहाल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. एक छोटासा Google फॉर्म आहे, त्याच्यात तुमची ती माहिती भरून टाका. मला एका Google शीटमध्ये ती सगळी माहिती अॅक्युमुलेट होत राहील आणि मला एका ठिकाणी सगळी ठिकाणं कळतील जे तुम्ही सुचवत आहात. मला प्रत्येक व्हिडिओमध्ये जाण्याची गरज नाही. बरं, प्रत्येक व्हिडिओमध्ये जाण्याच्यावरनं मला अजून एक गोष्ट आठवली, ती चटकन सांगतो. एकांत रायडर फूड गाईड ही सेवा सुरू केली होती. पेड सेवा होती. ₹99 का काहीतरी आपण त्याचे चार्जेस घेत होतो. ज्याच्यात जर कोणाला हे माहीत नसेल, मी परत सांगतोय त्यांच्यासाठी की आपण एकांत रायडर फूड गाईड ही सेवा पेड सेवा चालू केली आहे. ₹99 आपण घेत होतो आणि आता बऱ्याच लोकांनी त्याला सपोर्ट केला, बऱ्याच लोकांनी ती सेवा घेतली. त्याच्यात मी मध्ये गोष्टी टाकायच्या थांबवल्या. त्याचं कारण म्हणजे मी एकांत रायडर फूड गाईड हे अजून थोडं सोपं करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात होतंय काय की बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या गरजेच्या नाही वाटत आहेत मला. त्याचं उदाहरण सांगतो की पदार्थांच्या किमती किंवा पदार्थही आपण तिथे जाऊन कुठले पदार्थ खाल्ले किंवा त्या पदार्थाच्या किमती काय. होतं कसं की एखादा व्हिडिओ आपण एक 3 वर्ष समजा मी पूर्वी बनवलाय. 3 वर्ष त्या पदार्थाची किंमत समजा ₹40. आता तुम्ही जर 3 वर्षानंतर त्या पदार्थाची किंमत पाहिली, तर मी दिलेली आहे तरी ₹40, पण आता त्या ठिकाणची किंमत झालेली आहे मे बी ₹70 किंवा काही. तर तिथे काय होतं, मग कन्फ्युजन होतं. म्हणून मी किंमत जी आहे ती बाजूला ठेवीन. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत.
माझा प्रयत्न आहे की ही गोष्ट अजून तुम्हाला सोपी करून द्यावी, त्याच्यावर मी प्रयत्न करतो, पण मला अजूनपर्यंत तरी यश नाही मिळालं. पण आता त्या गोष्टीला उगीचच विलंब लावण्यात अर्थ नाही. म्हणून मग ती सेवा मी परत लॉन्च करतोय आणि एक नवीन Google शीट जी आहे, त्याची लिंक मी ज्या लोकांनी ऑलरेडी पैसे भरलेत त्यांच्यासोबत तो फ्रीमध्ये शेअर करीनच, कारण का त्यांनी ऑलरेडी पैसे भरलेले आहेत. आणि ज्यांनी ही सेवा घेतलेली नाहीये त्यांच्यासाठी मात्र सध्या तरी ₹99 ठेवतोय मी. या वर्षाच्या शेवटीपर्यंत ₹99 राहील आणि जे लोक या वर्षाच्या आधी म्हणजे 31 डिसेंबरच्या आधी जे लोक ही सेवा घेतील त्यांच्यासाठी ₹99 मध्ये आयुष्यभर ही सेवा उपलब्ध राहील. त्याच्यानंतर मी किंबहुना थोडी त्याची किंमत पण वाढवीन आणि त्याचं अॅन्युअल सबस्क्रिप्शन करीन, जेणेकरून वर्षभरासाठी ते लागू पडेल. हे फक्त नवीन लोकांना, जे लोक 31 डिसेंबरच्या नंतर ही सेवा घेतील. 31 डिसेंबरच्या आधी जी लोक सेवा घेतील त्यांच्यासाठी ₹99 आयुष्यभर ही सेवा त्यांना मोफत राहील. मोफत नाही, सॉरी, म्हणजे ₹99 मध्येच राहील. त्याचे तुम्हाला दरवर्षी काही सबस्क्रिप्शनचे पैसे भरायची गरज नाही. 1 जानेवारीपासून मला वाटतं ती मी कन्सेप्ट चालू करीन, पण सध्या तरी हे आहे. आणि जर मला जमलं तर ती अजून सोपं करण्याचे मी प्रयत्न करीन. पण सध्या तरी आतापर्यंत जे लिस्टिंग होतं जुन्या लिस्टमध्ये, ते मी नवीन लिस्ट बनवून त्याच्यात सगळं ऍड केलेलं आहे. त्याच्यात सगळा वेळ जातो आणि त्यासाठी मेहनत येते, म्हणून आपण ते चार्जेस घेतो. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि मी तर खूप एक्सायटेड आहे पहिल्या आपल्या सबस्क्रायबर्स मीटसाठी. लवकरात लवकर त्याचे सगळे डिटेल्स मी व्हिडिओमध्ये आणीन आणि ज्यांना जमेल त्यांनी तिथे यावे. आपण भेटूया. कुठे काय हे सगळं तुम्हाला कळेल आणि असंच प्रेम देत राहा चॅनलवर आणि असंच सांगितलेल्या ठिकाणी जा आणि नवनवीन ठिकाणं, नवीन पदार्थ खाऊन त्याचा आनंद घ्या. चला भेटूया कुठल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन ठिकाण घेऊन, काही नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.